अयोध्येमध्ये सध्या जे राम मंदिर होत आहे, हे राम मंदिर दिनांक 22 जानेवारीला भक्तांसाठी दर्शनासाठी खुलं करण्यात येत आहे. म्हणून भारतातील सर्व राम भक्त हे 22 तारखेला अयोध्येला जाणार आहेत. आणि राम मंदिराच्या या बांधकामासाठी महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्राचा प्रमुख वाटा असताना देखील महाराष्ट्रामध्ये सध्या कशी परिस्थिती आहे, तर मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी 20 तारखेला मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. आणि दिनांक 20 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंतचा त्यांचा हा मुंबईचा प्रवास असणार आहे. आणि या प्रवासामध्ये महाराष्ट्रातील जो प्रमुख समाज आहे मराठा समाज, हा मराठा समाज घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. आता प्रश्न हा आहे की महाराष्ट्रामध्ये जर अशी परिस्थिती आहे तर मग राम मंदिराच्या दर्शनासाठी जाणार कोण? तर महाराष्ट्रातला जो मराठा समाज आहे, या मराठा समाजाचं योगदान राम मंदिरासाठी फार मोठं आहे. आणि हे योगदान जर आपण विचारात घेतलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा मराठाचे आहेत. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला जर राम मंदिराचं निमंत्रण आलं असेल तर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची जी चळवळ सुरू आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासमोर अनेक प्रश्न असे समोर पडलेले आहेत. हे सगळे प्रश्न सोडून ते राम मंदिराच्या दर्शनासाठी अयोध्येला जातील का? किंवा एकनाथ शिंदे अयोध्येला जातील का? त्याचबरोबर जरांगे पाटील हे अयोध्येला जातील का? आणि हे दोघंही अयोध्येला न जाण्यामागची काय कारणे असू शकतात, किंवा गेले तर ते कशामुळे जातील, या सगळ्या गोष्टीची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथवाच या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण भूमिका बघूया. राम मंदिरासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा सिंहाचा वाटा आहे. खऱ्या अर्थाने राम मंदिरासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाचं योगदान आहे. प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाचं योगदान आहे. प्रामुख्याने हिंदू धर्मातल्या सर्व माणसाचं योगदान राम मंदिरासाठी आहे. पण महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील नावाची व्यक्ती ही मराठा आरक्षणाची चळवळ घेऊन सध्या उभी आहे. आणि महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचं सध्या घोडं पेटतं आहे. आणि मग हे मराठा आरक्षणाची घोडदौड सुरू असताना तेवढ्यातच राम मंदिराचा प्रश्न लोकांच्या समोर उभा राहिला आहे. आता महाराष्ट्रातला मराठी समाज काय विचार करतो आहे की आम्ही सगळ्यात अगोदर मराठा आरक्षणासाठी मुंबईला जाणार आणि मगच आम्हाला आरक्षण भेटलं की आम्ही मुंबईला जाणार. सध्याची परिस्थिती अशी. सध्या मराठा समाज जरांगे पाटील म्हणतील तसं वागायला तयार आहे. परंतु जरांगे पाटलाच्या म्हणण्यानुसार मराठा आरक्षण भेटल्यावरच आम्ही अयोध्येच्या दर्शनाला जाऊया. परंतु मराठा आरक्षण भेटण्यासाठी कायद्याच्या चौकटीला थोडा वेळ लागत आहे. परंतु महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत यांच्या बाबतीत जर आपण विचार करायला गेलं तर नैतिकदृष्ट्या जर आपण विचार करायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा एवढा भयंकर प्रश्न, गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे. आतापर्यंत एवढे मोठे अल्टिमेट भेटूनसुद्धा मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागला नाही. पण एवढे गंभीर स्वरूपाचे प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहेत. मराठा आरक्षणाच्या व्यतिरिक्त आणखीही समाजाचे आरक्षण उभे आहेत. आणि आरक्षणाच्या वेगळा जर विचार करायला गेला तर महाराष्ट्रात याच्याहीपेक्षा आणखी भयंकर अशा समस्या आहेत. आणि या सगळ्या समस्या अंगावरती घेऊन एकनाथ शिंदे अयोध्येला जातील का? तर मित्रांनो, तुम्हाला मला सांगायचं आहे, शिंदेसाहेब हे अयोध्येला 100% जातील. त्याचं एकमेव कारण आहे, शिंदेसाहेबांना अयोध्येचं कार्यक्रमाचं निमंत्रण आलेलं असून ते एकनाथ शिंदेसाहेब कदाचित अयोध्येला गेल्यावरती प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करू शकतात की मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, महाराष्ट्रामध्ये सुजलाम सुफलाम सुखमंगल्य यावं, महाराष्ट्र हे धनधान्य समृद्धीने सुखी व्हावं, अशी ते प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करू शकतात. हे त्यांच्या दृष्टीने योग्य आहे. परंतु नैतिकदृष्ट्या जर विचार करायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेब यांनी अयोध्येला जाणं टाळलं पाहिजे. का? कारण महाराष्ट्रातली जनताच तुमचा देव आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक घटक तुमचा देव आहे. त्याच्यामुळे मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर तुम्ही पूर्ण मराठा समाज घेऊन अयोध्येच्या राम मंदिराच्या दर्शनासाठी जाऊ शकता. परंतु तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे करायचं ते करू शकता. पण महाराष्ट्रामध्ये सध्या अशी परिस्थिती आहे की जरांगे पाटील जर म्हणतील अयोध्येला जायचं तर जाऊ शकतील. परंतु महाराष्ट्रातला मराठी समाज जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अयोध्येला जाणार नाही. आता प्रभू रामचंद्र ही आपल्या हिंदू धर्माचे एक आराध्य दैवत आहे, सर्वांसाठी एक आधाराचं स्थान आहे. आणि या रामचंद्रांना अभिवादन करण्याकरिता, रामप्रभूचं दर्शन घेण्याकरिता सर्वच लोक उत्सुक आहेत. अगदी मराठा समाजसुद्धा उत्सुक आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता प्रभू रामचंद्राचं हे दर्शन त्या मराठा समाजाला घेणं शक्य वाटत नाही. म्हणून मराठा बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, तुमच्या मनात जर जरांगे पाटील म्हणतील तसं जर असेल तर तुम्ही एक काम करू शकता. राम मंदिराच्या कार्यक्रमाचा आस्वाद, राम मंदिराच्या कार्यक्रमाचा लाभ तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता.
बऱ्याच लोकांनी या कार्यक्रमाचा ऑनलाईन आनंद घ्यावा, ऑनलाईन या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण बघावा, हीच माझी तुमच्या चरणी विनंती आहे. आणि शिंदेसाहेब, तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडून जर तुम्ही अयोध्येला गेलात तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ तुमच्या गळ्यात पडेल. आणि जर तुम्ही मराठा समाजाला डावलून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न न सोडवता जर तुम्ही तिकडे जात असाल तर निश्चितच ही तुमच्यासाठी अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. या गोष्टीचा तुम्ही सुद्धा एकदा विचार करायला पाहिजे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगू शकतो, महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं जेवढं योगदान आहे हे योगदान आपल्याला विसरता कामा नये. रामकृष्ण हरी.